श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. जगातल्या बलाढ्य आणि आर्थिकरित्या सक्षम राष्ट्रांची महत्त्वपूर्ण मानली जाणारी G20 शिखर परिषद यंदा इंडोनेशियात नोव्हेंबर 2022 मध्ये होणार आहे. या परिषदेच्या पूर्वतयारीचा एक भाग असलेली G20 देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची परिषद नुकतीच बाली इथं झाली. या परिषदेत पर्यावरणाच्या दृष्टीनं चर्चिले गेलेले मुद्दे, आगामी G20 शिखर परिषदेत चर्चिले जाणारे जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे विषय आणि भारताच्या दृष्टीनं त्यांचं महत्त्व या अनुषंगानं केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, यावर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या G20 शिखर परिषदेची पूर्वतयारी म्हणून इंडोनेशियातल्या बाली इथं नुकतीच G20 राष्ट्रांच्या पर्यावरण मंत्र्यांची परिषद झाली. यामध्ये भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सहभाग घेत भारताची भूमिका मांडली. एकूणच G20 शिखर परिषदेत मांडले जाणारे विषय आणि त्याची करण्यात येत असलेली पूर्वतयारी याविषयीचं विश्लेषण आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांच्याकडून जाणून घेऊया. अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रांपेक्षा जे व्यापार गट आहेत किंवा ज्या आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक संस्था संघटना आहेत यांचं महत्व आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत वाढलेलं आहे. जशा अनेक अशा स्वरूपाच्या संघटना आहेत, जसं आसियान असेल, त्याप्रमाणे युरोपियन महासंघ असेल, यासारख्या संघटना आता पुढे यायला लागल्यात. यामध्ये G20 ही एक जागतिक पातळीवरची संघटना आहे. या संघटनेची निर्मिती ही ज्या वेळेला 2008 मध्ये जागतिक महामंदी ही आलेली होती, ज्याला युरोपियन करन्सी क्रायसिस असं देखील म्हटलं जातं, आणि याचा फार मोठी झळ युरोपियन देशांना बसली होती. त्यामधनं या आर्थिक महामंदीमधनं अर्थव्यवस्थेला बाहेर काढता येईल या दृष्टिकोनातून G20 या गटाची स्थापना झाली. आणि त्यावेळेला G20ने एक नेतृत्व पुरवलेलं होतं आणि त्यामध्ये अनेक देशांना मदत केली होती यातनं बाहेर निघण्यासाठी. त्यापूर्वी G7 किंवा G8 म्हणून ओळखला जाणारा हा गटच केवळ प्रभावी होता, परंतु G20ने आता जगातली अत्यंत जबाबदारी ही आपल्याकडे घेतलेली आहे. या G20चं 2023 मध्ये जे यजमान पद आहे, अध्यक्ष पद आहे, ते भारताकडे आहे आणि ही पहिल्यांदाच G20 ची समिट ही भारतामध्ये होतीये. भारतासाठी अत्यंत गौरवाची अशा स्वरूपाची बाब आहे. भारताची त्या दृष्टिकोनातून तयारी देखील मोठ्या प्रमाणावरती चाललेली आहे. विशेष म्हणजे भारताचं G20 मधलं स्थान जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण आता भारत हा G20चा अजेंडा जो आहे तो ठरवायला लागलेला आहे आणि ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. यापूर्वी भारताने G20च्या व्यासपीठावरनं ज्या वेळेला अनेक महत्वपूर्ण मुद्दे मांडले त्या वेळेला त्या मुद्द्यांना मान्यता दिली गेलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर 2016 मध्ये भारताने काळ्या पैशांचा म्हणजे ब्लॅक मनीचा प्रश्न हा मांडलेला होता. त्यानंतर जे गुन्हेगार भारतामध्ये क्राईम करतात किंवा आर्थिक गुन्हे करतात आणि इतर देशांमध्ये ते राजाश्रय घेतात किंवा इतर देशांचं नागरिकत्व घेतात, तेव्हा अशा गुन्हेगारांचं प्रत्यार्पण हे केलं गेलं पाहिजे आहे. आणि त्या दृष्टिकोनातून भारताने एक अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ठराव मांडला, तो देखील हा मान्य केला गेलेला होता. त्यामुळे आता G20 हे केवळ आर्थिक क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर त्याची व्याप्ती वाढलेली आहे. आणि आता भारत प्रामुख्याने त्यामध्ये दहशतवादासारखा मुद्दा देखील त्यांच्या अजेंडामध्ये आणण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करतो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता G20ची तयारी ही झालेली आहे. मात्र G20 मध्ये देखील सहमती घडवून आणणं हे थोडंसं अवघड झालेलं आहे. याचं कारण असं आहे की यामध्ये ज्या पद्धतीने पश्चिमी देश, अमेरिका यांचा समावेश आहे, त्याच पद्धतीने आशिया आफ्रिका खंडातल्या विकसनशील आणि गरीब देशांचा देखील यामध्ये समावेश आहे. त्यामुळे अनेक आर्थिक, व्यापारी, त्याचप्रमाणे पर्यावरणाचं रक्षण, मानवाधिकार अशा मुद्द्यांवरती देखील विसंवाद हा तयार होतो. मुख्यत्वे विकसनशील मुद्द्यांवरती हा G20चा भर आहे. आणि 2023 मध्ये ज्या वेळेला भारताकडे याचं यजमान पद आहे, संपूर्ण जगाचं लक्ष हे भारताकडे असेल आणि भारताने ही G20ची परिषद जम्मू आणि काश्मीरमध्ये घेण्याचं योजलेलं आहे. त्यामुळे याला आणखीनही एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे. त्याचप्रमाणे जे G20चे डेलिगेशन भारताच्या भेटीवरती येणार आहेत ते भारतातल्या मोठमोठ्या शहरांना देखील भेटी देणार आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून, व्यापारी दृष्टिकोनातून देखील ही एक अत्यंत महत्वाची मुद्दा आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र जसं यावेळेला नोव्हेंबर 2022 मध्ये बाली, इंडोनेशिया इथं G20ची समिट जी होणार आहे, त्यामध्ये देखील रशिया युक्रेन युद्धाचं सावट जे आहे, शक्यता हे नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे कोरोना महामारीचं सावट ज्या पद्धतीने जागतिक अर्थव्यवस्थांवरती पडलेलं आहे, त्यामुळे त्यांचा देखील त्याही गोष्टी अजेंड्यावरती असतील की कोरोना महामारीमुळे आणि रशिया युक्रेन युद्धामुळे
कशा पद्धतीने देशांच्या अर्थव्यवस्थांवरती परिणाम झालाय आणि त्यातनं आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने बाहेर काढता येईल या दृष्टिकोनातून देखील चर्चा होण्याची शक्यता ती नाकारता येत नाही. भारतामध्ये देखील या गोष्टींना निश्चितपणे प्राधान्य दिलं जाईल. मात्र 2022ची इंडोनेशियाची समिट असेल किंवा 2023ची ही भारतामध्ये होणारी समिट असेल, त्यामध्ये काही प्रमाणामध्ये राजकारण हे प्रतिबिंबित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक राजकारणात एक पद्धतीचं ध्रुवीकरण हे निर्माण झालेलं आहे आणि जगांमध्ये विभागणी झाल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे बऱ्याचदा अशा प्रकारचे मुद्दे जे वरवर तरी सर्वसामान्य वाटतात त्याच्यावरती देखील राजकारण होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. मात्र मला व्यक्तिशः असं वाटतं की G20 देशांनी हा एक अत्यंत उत्तम असा विकसनशील प्रश्नांवरती मार्ग काढणारा व्यासपीठ म्हणून G20 कडे जग बघतं आहे. त्यामुळे हे असं व्यासपीठ कोणत्या राजकारणाचं बळी न पडता त्यांनी विकसनशील मुद्द्यांवरती, आर्थिक मुद्द्यांवरती, पर्यावरण रक्षण असेल किंवा जगाच्या पुढे जे इतरही समस्या आहेत त्यांच्यावरती संयुक्त सहकार्याच्या पद्धतीने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावा हीच या संघटनेकडनं अपेक्षा आहे. श्रोते हो, गेल्या वर्षी इटलीच्या नेतृत्वाखाली थाटामाटात झालेल्या G20 शिखर परिषदेनंतर यंदा म्हणजे वर्ष 2022 G20 परिषदेचं नेतृत्व इंडोनेशियाकडे आणि त्यानंतर म्हणजेच 2023चं नेतृत्व भारताकडे असणार आहे. त्यामुळे जगाच्या व्यासपीठावर आशियातील या दोन महत्वाच्या देशांचं नेतृत्व उदयास येत असल्याचं दिसून येत आहे. G20 शिखर परिषदेच्या यजमानपदाचा बहुमान भारताला मिळाल्यानं भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. एकूणच जागतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या G20 शिखर परिषदेचं यंदाच्या पर्यावरण विषयाच्या दृष्टीनं भारतासाठी असलेलं महत्त्व विशद करत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर. G20 हा जगातल्या प्रभावी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा गट आहे आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम हे G20 कडनं करण्यात येत असतं. आणि यावेळेला G20चं जे यजमानपद आहे 2022 या वर्षासाठी ते इंडोनेशियामध्ये आहे आणि 25 आणि 26 नोव्हेंबर 2022 मध्ये इंडोनेशियामध्ये G20ची जी परिषद आहे, मोठी परिषद आहे ज्याच्यात सर्व राष्ट्रप्रमुख G20चे हे एकत्र येतील, ती परिषद होणार आहे. आणि त्याच्या पूर्वतयारीनिमित्त नुकतंच G20 जे देश आहेत त्यांच्या जे पर्यावरण मंत्री आहेत त्यांची एक बैठक इंडोनेशियाची राजधानी बाली इथं पार पडलं आणि त्या परिषदेमध्ये काही महत्वपूर्ण गोष्टींवरती चर्चा झाली. जी चर्चा G20 जी वार्षिक परिषद होणार आहे त्याच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्वपूर्ण आहेत आणि त्या चर्चेमुळे एकूणच जगातलं पर्यावरणाचं राजकारण हे कोणत्या दिशेने चाललेलं आहे त्यावरती देखील प्रकाश पडतो. या पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेमध्ये प्रामुख्याने 3 मुद्द्यांवरती चर्चा झाली. एक तर कोरोना महामारीमुळे, तसंच रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या युद्धामुळे एकूणच जागतिक अर्थव्यवस्थांची जी कमालीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यातनं सावरून ह्या अर्थव्यवस्था कशा पद्धतीने बाहेर येत आहेत त्या संदर्भामध्ये सामूहिक सहकार्य हे कसं करता येईल, ज्याला सस्टेनेबल इकॉनॉमिक रिकव्हरी असं म्हणतो. पण ही रिकव्हरी करत असताना किंवा या आर्थिक जी दुरावस्था आहे त्यातनं बाहेर पडत असताना अत्यंत झपाट्याने औद्योगिक उत्पादन देश वाढवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. म्हणून सस्टेनेबल इकॉनॉमिक रिकव्हरी यावरती चर्चा झाली. दुसरा मुद्दा जो होता तो म्हणजे पर्यावरणाचं प्रदूषण, ज्याला लँड बेस्ड पोल्युशन असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये जे देश आहेत की ज्यांच्याकडनं CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं इमिशन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल, पर्यावरणाचं प्रदूषण कशा पद्धतीने कमी करता येईल या दृष्टिकोनातून चर्चा झाली. आणि तिसरा जो मुद्दा होता तो म्हणजे समुद्राचं किंवा जमिनीवरचं प्रदूषण कमी करून चालणार नाही, तर समुद्राचं देखील किंवा सागरांचं देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणावरती होत आहे. त्या संदर्भामध्ये कोणत्या ऍक्शन्स घ्यायला हव्या यावर देखील चर्चा झाली. यातला तो सगळ्यात कळीचा मुद्दा होता ज्याच्यावरती चर्चा झाली आणि त्याच्यावरती थोडे वाद पण झाले, विसंवाद पण झाला आणि तो होता की एकूणच पर्यावरणाचं प्रदूषण कमी करण्यासाठी किंवा CO2चं इमिशन कमी करण्यासाठी ज्या पद्धतीचा निधी लागणार आहे किंवा त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञान खरेदीसाठी गरीब आणि विकसनशील देशांना जो निधी लागणार आहे तो निधी कसा उभा करायचा या संदर्भामध्ये मात्र व्यापक चर्चा झाली आणि त्या दृष्टिकोनातून काही वाद पण झाले. यामधला जो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की सध्या जगामध्ये जे पर्यावरणाचं राजकारण हे चाललेलं आहे, ज्यामध्ये पश्चिमेकडची राष्ट्र जी आहेत
ती राष्ट्र आणि ज्यामध्ये जे गरीब विकसनशील आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्र आहे यांच्यामध्ये प्रामुख्याने हा विसंवाद निर्माण झालेला आहे. खरं तर पर्यावरणाच्या प्रदूषणासाठी प्रामुख्याने पश्चिमी श्रीमंत राष्ट्र ही जबाबदार आहेत, ती उद्योगप्रधान राष्ट्र आहेत, ज्यामध्ये अमेरिका आहे आणि पश्चिम युरोपीय देशांचा समावेश मोठ्या प्रमाणावरती होतो. मात्र आता हे देश गरीब आणि विकसनशील देशांवरती दबाव आणता आहेत आणि त्यांना सांगतात की तुम्ही पर्यावरणाचं प्रदूषण कमी करा. विशेष म्हणजे अनेक आशिया आफ्रिका खंडातल्या देशांनी आता आपला औद्योगिक विकास सुरू केलाय, कारण त्यांना त्यांच्या अर्थव्यवस्थांचा विकास घडवून आणायचा आहे. भारत त्याच्यामधलं एक उत्तम उदाहरण आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला सध्या ही 7 ते 8% जीडीपी ग्रोथ रेटनी आपला विकास होतो आहे आणि भारताला जर आपलं हा ग्रोथ रेट टिकवायचा असेल तर भारताला आपलं उत्पादन वाढवावं लागेल. भारताने मेक इन इंडिया असेल, त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारत याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक उत्पादन वाढवायला सुरुवात केलेलं आहे. परंतु तसं बघता जर कार्बन डायऑक्साईडचं इमिशन आहे त्याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक तो अत्यंत खाली आहे. म्हणजे भारताकडनं फार कमी प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं इमिशन होत आहे. पण असं असतानाही हे श्रीमंत देश भारतावरती दबाव आणत आहेत आणि म्हणूनच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी यावरती प्रामुख्याने ही बाब अधोरेखित केली की भारत ह्या संपूर्ण इमिशन म्हणजे जे हवेला प्रदूषित करतात अशा देशांमध्ये भारताचा क्रमांक एकदम खाली असताना देखील भारत मात्र प्राधान्याने पुढाकार घेतो आहे आणि तो पुढाकार यासाठी घेतोय की पर्यावरणाचं प्रदूषण कमी व्हावं. परंतु त्यांनी ही पण गोष्ट अधोरेखित केली की या संदर्भामध्ये जे पश्चिमी आणि श्रीमंत राष्ट्रांनी यापूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही गरीब विकसनशील देशांना आर्थिक मदत करू, हे तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करू, परंतु तशा प्रकारची मदत ही श्रीमंत आणि विकसित देशांकडनं होत नाहीये आणि त्यामुळे मुळात प्रश्न निर्माण झालेला आहे की मग गरीब देशांनी हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने खरेदी करायचं आणि पर्यावरणाचं प्रदूषण कसं कमी करायचं. आणि या ठिकाणी हा मुद्दा अडलेला आहे आणि G20 मध्ये पण त्याचं प्रतिबिंब पडताना दिसतं. कारण तिथं विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही देशांचं G20 मध्ये एकत्रीकरण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील हाच मुद्दा पुन्हा एकदा आला, तो आहे रिसोर्स मोबिलायझेशनचा. आणि त्या मुद्द्यावरती प्रामुख्याने भारताने देखील जोर दिलेला आहे. यामध्ये यापूर्वी पर्यावरण रक्षणासंदर्भातल्या ज्या बैठका झाल्या, ज्या बैठकांमध्ये प्रत्येक देशाने एक डेडलाईन ठरवायची आहे की ते कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन आहे ते 0 वरती कशा प्रकारे आणतील. आणि त्या दृष्टिकोनातून जसं इंडोनेशिया हा होस्ट नेशन आहे आणि इंडोनेशियाने सांगितलंय की 2030 पर्यंत 41% हे ते कार्बन डायऑक्साईडचं इमिशन तो इंडोनेशिया कमी करणार आहे. तशाच पद्धतीने भारताने देखील असं आश्वासन दिले की 2060 पर्यंत भारत त्याला 0 लेवलला घेऊन येण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये काय ऍक्शन घेता येतील, हे प्रमाण कमी करण्यासाठी नेमकी कशा पद्धतीची कृती अपेक्षित आहे, सामूहिक पातळीवरनं काय काम करता येईल, या सर्व बाबतीमध्ये चर्चा ही या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीमध्ये झाली. मात्र इथं कोणताही निर्णय अंतिम होऊ शकलेला नाहीये आणि तो न होण्यामागचं मुख्य कारण हाच आहे की यापूर्वी श्रीमंत आणि विकसित देशांनी दिलेली आश्वासनं ती अद्याप त्यांनी पूर्ण केलेली नाही. आणि हे जे पर्यावरणाचे कारण आहे आणि जो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आता एक महत्वाचा मुद्दा आणि कळीचा मुद्दा बनलेला आहे, त्याची चर्चा इथं झाल्यामुळे सदस्य देशांमध्ये या बाबतीमध्ये एकमत होऊ शकलेलं नाहीये. मात्र या परिषदेच्या माध्यमातून भारताने आपली भूमिका ती जगापुढे मांडली. भारत पर्यावरणाच्या रक्षणासाठी कसा बांधील आहे, भारत कशा प्रकारचे प्रयत्न करतो आहे आणि भारत याच्यामध्ये कशा पद्धतीने पुढाकार घेतो आहे हे आपल्या केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी अगदी आवर्जून मांडलं. आणि ही भारताची भूमिका जगापुढे मांडण्याच्या दृष्टिकोनातून ही परिषद महत्वाची ठरली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. श्रोतेहो, गेल्या 2 वर्षांपासून संपूर्ण जगावर असलेलं कोरोना संकटामुळे G20 शिखर परिषदेचं व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यंदा जागतिक स्तरावर पुन्हा जगातले आर्थिकरित्या विकसित आणि विकसनशील असे प्रबळ देश जगातल्या विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. यंदाच्या G20 शिखर परिषदेत पर्यावरण या विषयावर चर्चा होईल. यात भारताची भूमिकाही महत्वाची असणार असल्यानं तसंच पुढील वर्षी G20 शिखर परिषदेचं यजमानपद मिळाल्यानं भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्व पुन्हा एकदा आणखी गडद झालं आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन राजेश शिरभाते.